सर्वांना नमस्कार, सलाम अलैकुम, जय भीम. मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत किंवा सामुदायिक चिंतन करणार आहोत असं म्हणा, ते बदलापूरच्या घटनेबद्दल. ह्या घटनेचे विविध अंग आहेत. एक तर आपलं राजकारण किती रसातळाला गेले याचं ते चांगलं द्योतक आहे. एका शाळेमध्ये, नामांकित शाळा ठाण्यामधली, म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातली, त्यांचा डायरेक्ट तिथं संपर्क असलेली जागा, आणि आदर्श, त्या शाळेचं नाव, संस्थेचं नाव आदर्श, शाळेचं नाव आदर्श, आणि त्यांच्यामध्ये लहान 4 मुलींच्या बाबतीवर काही अत्याचार झाला. त्यांनी पालकांना रडत रडत सांगितलं. ही घटना घडली 15 ऑगस्टच्या सुमारास, आणि त्याच्यानंतर पालक ॲक्टिव्ह झाले आणि जाब विचारायला लागले. तर त्या शाळेचे जे संस्था चालक आहेत किंवा हेडमास्तर आहेत, त्यांची पहिली प्रतिक्रिया पालकांचं ऐकून घेण्याची नव्हती. म्हणजे इथे एक एक घटना लक्षात येते आपल्या, की हे आपलं सार्वत्रिक नीतिमत्तेचा भाग आहे. म्हणून ते म्हणाले की नाही, ते तुम्हाला सायकलीवर चालल्याने गुप्तांगाला जखम झाली असेल, असं उत्तर होतं त्यांचं. आणि म्हणजे सतत वाचवण्याचा आपल्या शाळेचं नाव, म्हणजे इथे आपण व्यवस्था करावी, शाळेचं नाव खराब होऊ नये याची जबाबदारी आपल्यावर आहे, असं जाणीव नाही आहे. जाणीव ही आहे की काही झालं तरी आपल्या नावाला धक्का नाही लागता काम. आणि याच्यातले उच्च पदस्थ आहेत. बरं, समाजामध्ये ज्यांचा पारंपरिक शिक्षण क्षेत्राशी संबंध आहे, अध्यापन आणि अध्ययन याच्याशी, असे लोक तिथं आहेत. आणि या सगळ्या लोकांचे लोक सत्यतेही आहेत, संबंधित लोक. आणि म्हणून सगळ्यांनी दाबण्याचा प्रकार केला. आणि दाबायला अनुकूलता का आली, तर सरकारमध्ये त्यांचे लागेबांधे आहेत म्हणून. आता शिंदे यांची जी शिवसेना आहे, मोठ्या हौसेनं त्यांनी काढली, मोठ्या हौसेनं बाळासाहेब ठाकरेंचं नाव मिळवलं आहे, मोठ्या हौसेनं धनुष्यबाण मिळवलं आहे, आणि दुसऱ्याचं घर आपला ताबा घेतला आहे. आणि त्यांचा एक असाच फुटलेला त्यांचा फॉलोअर, म्हात्रे नावाचा नगरसेवक सांगतो, एका पत्रकार बाईला दमदाटी करतो आणि विचारतो, काय एवढं रिपोर्टिंग करते या प्रकाराचं, तुझ्यावर झाला आहे का बलात्कार? तर ही जी मानसिकता आहे राजकारणामध्ये डोकावणारी, ही किती भयंकर आहे हे लक्षात येतं. त्याच्यानंतर हळूहळू ह्या घटना बाहेर पडल्यानंतर, आणि पालकांनी कसे, एरवी पालक म्हणतं जाऊ द्या आपलंच नाव खराब होईल, पण त्यांनी तो संकोच न बाळगता ह्याविषयी आवाज उठवायचं ठरल्यावर आम जनतेने त्यांना साथ दिली. आणि बदलापूर स्टेशनमध्ये जी निदर्शनं झाली ती झाली 20 तारखेला. म्हणजे मूळ घटनेच्या नंतर 5-6, जेव्हा घटना कळली तेव्हा लगेच, पण मूळ घटनेपेक्षा ही लपवाछपवी, पोलिसांचं FIR नोंदवून न घेणं वगैरे सगळे प्रकार झाल्यावर जनतेने हा प्रश्न हातात घेतला. आणि मग प्रचंड उग्र अशी निदर्शनं झाली, उग्र पद्धतीनं. आणि शेवटी सरकारला रेल्वे चालू करण्यासाठी लोकांवर लाठीचार्ज करून त्यांना तुरुंगात टाकावं लागलं. म्हणजे घटना जिथं झाली त्याला जे जबाबदार लोक आहेत, की त्यांची मूळ जबाबदारी त्यांची आहे की आपल्या शाळेत आलेल्या लहान मुलींच्या नीट काळजी घेणं, त्यांना बाथरूममध्ये घेऊन जाण्याकरता काहीतरी एक यंत्रणा करण्याच्या ऐवजी तिथला एक झाडूवालाच त्याला घेऊन जात होता, आणि त्याच्या मनामध्ये ती भावना जागी होऊन त्यांनी तो बलात्कार केला. आता बरं झालं बलात्कार केलं, मारून नाही टाकलं, कारण बलात्काराची शिक्षा कठीण झाल्यापासून ज्याच्यावर आपण बलात्कार केला ती व्यक्ती जाळून टाकणं, मारून टाकणं, हेही प्रकार वाढले. दुसऱ्या ठिकाणी बातम्या येतात आपल्याला. कोल्हापूरलाही घडलेलं आहे. कोल्हापूरला तिला मारून टाकलं, त्या जिच्यावर अत्याचार केला त्या मुलीला, ती लहानच मुलगी होती. तर हे समाजात सगळं चाललेलं आहे. तर याच्यामुळे आपल्याला फार मूलभूत चिंतन करावं. हे कुठून येतं?
माणूस हा स्त्रीच्या पोटात जन्म घेतो. पुरुषाला गर्भाशय नाही याचं त्याला कशी जाणीव नाही. आणि मानवी वंश चालतो तो स्त्रियांच्यामुळे चालतो. आणि त्या स्त्रीवर बलात्कार होतो, अत्याचार होतात. हे लैंगिक अत्याचाराचं मूळ कुठून आहे? तर मूळ याच्यात आहे की पुरुषप्रधान संस्कृती. असं मानलेलं आहे त्यांनी की सगळं पुरुषांच्या हातात जग असलं पाहिजे, माणसांचं जग. माणसं निर्माण करणं, जन्माला घालणं, संगोपन करणं हे स्त्रीचं काम आहे. पण त्या स्त्रीला भोगदासी मानायचं हे पुरुषाचं जणू हक्कच आहे, प्रिव्हिलेज आहे, तो विशेष हक्क आहे. म्हणून स्त्रीला व्यक्ती मानलं जात नाही, तिला वस्तू मानलं जातं, प्रॉपर्टी. आणि धर्म वेर्म याच्यामध्ये कुठेही सगळे कमी पडलेले आहेत. कुठल्याही धर्मामध्ये स्त्रीवरच्या अत्याचाराला बंधनकारक होईल असं कुठलंही धार्मिक निवेदन नाही. त्याला नरकाची सुद्धा शिक्षा नाही. उलट मनुस्मृतीसारख्या हिंदूंच्या धार्मिक ग्रंथामध्ये लिहिलं आहे की लग्नाच्या वयामध्ये 16 वर्षाचं अंतर असावं. कारण पुरुषाच्या ताब्यात राहिली पाहिजे त्याची बायको. स्त्री फार स्फोटक वस्तू आहे, म्हणून लहानपणी ती वडिलांच्या कस्टडीत पाहिजे, कुलपात पाहिजे. तरुणपणी ती नवऱ्याच्या कुलपात पाहिजे आणि म्हातारपणी ती मुलाच्या कुलपानात. एका गुलामीतून दुसऱ्या गुलामीतून तिसऱ्या गुलामी असं स्त्रीचं जीवन आखून दिलेलं आहे धर्माने. आणि त्याच्यात असं म्हणलेलं आहे की नेहमी नवऱ्याचाच विजय झाला पाहिजे, त्याच्या कंट्रोलमध्ये बायको राहिली पाहिजे. म्हणून दोघांच्या वयात 16 वर्षाचे अंतर असावे. बालविवाहाचे कारण हेच आहे की तिला अक्कल येण्याच्या आतच ती वस्तू बापाकडून नवऱ्याकडे आली पाहिजे. अक्कल येण्याच्या आत तिला स्वातंत्र्यच असता कामा नये. आणि इकडं म्हणायचं की स्त्री स्वातंत्र्य, जिथे स्त्रियांची पूजा होते तिथे देवते रमंताहा. असं संस्कृत म्हणलं म्हणजे खूप गोड आलं. इथे देवते रमंताहा म्हणजे जिथं स्त्रियांचं पूजन होतं तिथे, आणि तिथंच त्यांना खेटरं मारण ते असं चाललेलं आहे. तर हा मुळातच धर्मचिकित्साही करायला पाहिजे. याच्यात समाजाच्या मानसिकतेला घुसळण करून रास्त काय याचा विचार झाला पाहिजे. तिसरा विचार आहे सामाजिक नीतिमत्ता. ती सामाजिक नीतिमत्ता म्हणजे सर्वांसाठी जी लागू करता येईल, जी मलाही आहे त्यालाही आहे आणि सर्वांना आहे, अशी नीतिमत्ता आपल्या समाजामध्ये का होत नाही? आपापल्या पुरतं माणसं आपापल्या दृष्टिकोनातून स्वार्थातून का बघतात हाही प्रश्न आहे. आपल्या समाजाला काही शिस्त आहे की नाही, आणि शिस्त नीतिमत्तेशिवाय लागू शकते का असा प्रश्न आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे ते राजकीय नीतिमत्ता आमच्यामध्ये आहे का? राज्यसंस्थेला आपण का महत्त्व देतो, त्यांना सत्ता का देतो? तर माणसामध्ये आज काही माणसं अशी विकृत असतील, नराधम असतील, म्हणजे माणूस म्हणून जन्माला येऊनसुद्धा त्यांच्यात पशुत्व शिल्लक असेल, तर म्हणून चांगलं वागलास माणसासारखं तर तुला बक्षीस, आणि वाईट वागला तर मात्र दंडुका, अशी गरज वाटली मानवी समाजाला. म्हणून टोळी प्रमुखापासून सुरुवात झाली. मग राजाचं महत्त्व वाढावं आणि त्याचा दंडुक्याला मान्यता मिळावी म्हणून आपला संस्कृत श्लोक तयार झाला की पृथ्वी कोणाच्या मालकीची? तर विष्णूच्या मालकीचे. विष्णू पृथ्वीपती आणि राजा हा विष्णूचा अवतार. म्हणजे हे शासन जे आहे हे पवित्र आहे शासन. मग आता ह्या ठिकाणी आधुनिक काळामध्ये लोकशाहीतून निर्माण झालेलं जे प्रशासन आहे आणि त्याच्यावर राज्यकर्ते आहेत, यांची ही जबाबदारी नाही का? त्यांना काही राजकीय नीतिमत्ता आहे का नाही? का माझ्या पक्षाचं असलं म्हणजे त्याचं समर्थन करायचं आणि माझ्या पक्षाच्या कारकिर्दीत नसेल तर त्याच्यावर आवाज उठवायचा खूप? हे काही राजकीय नीतिमत्ता म्हणत नाही याला. आणि इलेक्शनच्या तोंडावर झालं म्हणून सगळेजण याच्याकडे मताच्या दृष्टीने बघताय. म्हणजे मूळ अन्याय काय, त्या अन्यायाचंही मूळ कशात आहे याचा आपण विचारच करत नाही. आणि माझ्या पक्षाचे लोक आणि तुझ्या पक्षाचे लोक असंच चाललेलं आहे. आणि उद्या महाराष्ट्र बंद आहे याच्यावरती. म्हणजे कुठेतरी महाराष्ट्राला जाणवलं आहे की ह्या गोष्टीचा गांभीर्यानं विचार केला पाहिजे आणि पक्षाच्या कक्षात सोडून याचा विचार झाला पाहिजे. पक्षाच्या कक्षेत
तेवढ्यापुरताच विचार हा मर्यादित राहता कामा नये. आता हा जो म्हात्रे नावाचा जो कोण नगरसेवक आहे तो असं का म्हणाला की आमच्या विरुद्ध आहे म्हणून हे रंगवलं जाते, तुझ्यावर काय बलात्कार झाला का, असं त्या पत्रकार मुलीला न विचारता हा बोललेला आहे. ही मगरुरी कुठून आली? तर आमच्या हातात सत्ता आहे. पण अरे सत्ता कशी मिळवली? सत्ता जर तुम्ही राजकीय नीतिमत्ता सोडून मिळवली असेल तर तुमच्यामध्ये नीतिमत्तेचा काही अंशच नाही आहे. म्हणून तुम्ही मला अडचणीचं आहे हे प्रकरण का मला अडचणीचं नाही इतकाच संकुचित विचार करता. तर हे प्रकरण महाराष्ट्र बंदच्या रूपानं महाराष्ट्रातल्या जनतेने विचारार्थ आपल्या एजेंड्यावर घेतलेलं आहे. पोलीस नोंदवून घेत नाहीत लवकर. म्हणजे मग हे पोलीस आहेत कशासाठी? म्हणजे जनतेने तुम्हाला का द्यावं विशेष महत्त्व दंडसत्तेला? मग लोक आपापलं संरक्षण करण्याची त्याने योजना करायची का? समाज म्हणून आपण तुटायचं का? हे होऊ नये म्हणून आपण एक दंडसत्ता दिली, कायदे कानून केले आणि त्यांना पवित्र मानायचं ठरलं. पण याच्या पलीकडे काही एक नीतिमत्ता नावाचा भाग आहे की जो मलाही लागू असतो, जो दुसऱ्याला नसतो, जो सर्वांना लागू असतो. त्याचा आपला काही विचार आहे की नाही? सर्व गोष्टी तुकड्या तुकड्यातच पाहतो आहे आपण. सर्वांचं मिळून काही एक नीतिमत्ता मानत नाही. आणि इथेच आपल्या राजकारणाचा ऱ्हास आहे. राजकारणाचा ऱ्हास हा समाजालाही सोसावा लागतो. म्हणजे विरोधकांना मी तुरुंगात टाकणार, मणिपूरला स्त्रियांची विटंबना झाली त्याच्याबद्दल मी मौन बाळगणार, परंतु ममता बॅनर्जीचं राज्य मला मंजूर नाही, त्यांना त्रास द्यायचा कारण त्या माझ्या पक्षाला फार त्रासदायक आहेत, म्हणून तिथे मात्र खुट्ट झाले की त्याचा आवाज असा मोठा लाऊडस्पीकरवर करणार. ही नीतिमत्ता जर आपल्या प्रमुख माणसाची असेल तर त्याचे छोटे मोठे परिणाम इथं होणारच. आणि एकूणच संबंध पाहिलं तर स्त्रियांना मागास ठेवण्यामध्ये, त्यांच्यावर गुलामगिरी लादण्यामध्ये पुरुषप्रधान संस्था इंटरेस्ट आहे. म्हणून महात्मा फुल्यांना फार जुनी गोष्ट नाही आहे, पुराणातली कथा नाही आहे. त्यांना पुण्यामध्ये जेव्हा बालविवाह व्हायचे आणि मुलगी माहेरला असायची आणि मध्येच तिला कळायचं कारण वयाचं अंतरही जास्त असायचं की तुझा नवरा मेला, आणि एकदम ते मुलीला लग्नाचा अर्थही कळलेला नसायचं. तिला वाटायचं लग्न म्हणजे काहीतरी माझे लाडच केलेले आहेत, काहीतरी असं मुंडळा घातल्या आहेत, सगळेजण आपलं कौतुक करतायत. आणि मग ती विधवा झाल्यानंतर तिचे केसच कापून टाकायचे. तू विद्रूपच दिसलं पाहिजे. परंतु त्या एकत्र कुटुंबातल्या प्रमुखाची ती भोगदासी असायची, कोणी त्याच्यावर काही बोलायचं. म्हणून महात्मा फुलेंनी स्वतः पोस्टर रंगवून पुण्यामध्ये लावले की कुठलाही जीव हा पवित्र असतो आणि संमती वाचून झालेल्या बलात्कारातून निर्माण झालेली संततीसुद्धा उकिरड्यावर टाकून देऊ नका, माझ्याकडे आणून द्या, मी सांभाळ करेन. म्हणजे समाजाला मग इतक्या व्यवस्था कराव्या लागतात. तर हे सध्या खूप वाढलेले असं दिसतंय. तर मला असं वाटतं की हे होतंच आपल्या समाजात, परंतु आता प्रसारमाध्यमामुळे ते आपल्या कानावर पडायला लागले, आपल्या अंगावर आदळायला लागलेले. हे सत्य आपण कसे आहोत. म्हणून मुलांची वाढ करताना, संगोपन करताना त्याला स्त्री ही एक व्यक्ती आहे आणि तुझ्या इतकंच तिला स्वातंत्र्य आहे, तिला मान दिलाच पाहिजे. आणि सर्व पुरुषांनी सर्व स्त्रियांना मान दिलाच पाहिजे. कुठपर्यंत? जोपर्यंत पुरुषांना गर्भाशय येत नाही, निसर्गात जर असा काही चमत्कार झाला की पुरुषांना मुलं व्हायला लागली तर त्यावेळेला गोष्ट वेगळी. पण आज तरी पुरुषांनी पुढाकार घेऊन स्त्रियांचा आदर केला पाहिजे आणि ह्याच आदराला संस्कृती म्हणतात. त्या संस्कृतीचा लोप झाला तर पुरुषप्रधान संस्कृती ही अखेरता एकूण सर्वंकष हुकुमशाहीकडे वाटचाल करते, हे लक्षात घे.